सासरे बुवा, तुम्ही मरत नाहीत म्हणून आमच्या इच्छा मरत आहेत. नखरे तर बघा, आम्ही कोबीची भाजी आणि भाकरी खातोय आणि यांना दही हवंय. आठवडाभरापासून माझा बंटी मटर पनीरची भाजी खाण्यासाठी तरसत आहे. सुनेच्या बोलण्याने दुखावलेल्या वृद्ध सासऱ्यांनी असे पाऊल उचलले की सगळ्यांनाच धक्का बसला. मंगला कोबीची भाजी कापत असताना खूप उदास झाली होती. कारण तरी दिवसांपासून तिचा मुलगा बंटी मटार पनीरची भाजी खाण्यासाठी हट्ट करत होता. परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते की पनीर खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मंगला कोबी कापत असताना विचार करत होती की आज पुन्हा एकदा बंटी जेवताना नाक तोंड मुरडेल. असा विचार करत असताना तिने कढईत तेल टाकले आणि त्यात जिरे लसूण आणि हिरवी मिरची टाकली आणि तिला जोरात खोकला येऊ लागला. म्हणून तिने ताबडतोब गॅस थोडी कमी केली आणि कापलेली कोबी कढईमध्ये टाकून वरून हळद मीठ घातल्यावर तव्याचे झाकण ठेवून पीठ मळायला सुरुवात केली. पण तेवढ्यात बाहेरून सासरे खोकल्याचा आवाज ऐकून ती चिडली, परंतु गपचूप आपले काम करत राहिली. जेव्हा भाजी तयार झाली तेव्हा ती चपात्या भाजू लागली. तेव्हाच तिचे सासरे विश्वासराव आवाज देत म्हणाले, "अगं सुनबाई, खूप जोराची भूक लागली आहे, जेवायला दे." मंगला भुणभुणू लागली, "इथे घरात खाण्यापिण्याची किती कमी आहे आणि ह्यांना दिवसभर भूक लागत राहत असते." अशी बडबड करत मंगला बाहेर गेली. तेव्हा 77 वर्षीय विश्वासराव चटई घेऊन बाहेर जमिनीवर बसले होते. त्यांच्या पांढऱ्या भुवयांवरचे काही केस थोडे लांब वाढले होते, जे त्यांच्या पापण्यांना स्पर्श करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या आयुष्यातील चढ उतारांचे साक्षीदार असलेले अनुभव प्रतिबिंबित करत होत्या. मंगला त्यांचा चेहरा पाहताच चिडायची. तिने सासऱ्यांसमोर ताटात थोडी भाजी आणि 2 चपात्या ठेवल्या आणि म्हणाली, "हे घ्या आणि खा." तेव्हा विश्वासराव लहान मुलासारखे विनवणी करत म्हणाले, "सुनबाई, सकाळपासून पोटात आग पडल्यासारखे झाले आहे. 1 वाटी दही मिळाले असते तर आरामात जेवलो असतो. ही भाजी तू ठेवून दे आणि मला थोडं दही दे." आता तर मंगलाला खूपच राग आला होता. ती रागातच म्हणाली, "तुमचा मुलगा एवढे पैसे कमवत नाही की घरामध्ये दूध, दही आणि तूप पडून असेल. घरात दुसरे काहीही नाही. अहो, आता तुमचे एवढे वय झालं आहे, तरीही तुम्हाला तुमच्या जिभेची पडली आहे. इथे माझा मुलगा बंटी मटार पनीरची भाजी खाण्यासाठी तरसत आहे आणि तुमचे तर काही वेगळेच नखरे आहेत. आता कालच तुम्हाला औषधं हवी होती आणि आज तुम्हाला दही हवे आहे. सत्य तर हे आहे की बाबा, तुम्ही मरत नाही त्यामुळे आमच्या इच्छा मरत आहेत. नखरे तर बघा, आम्ही कोबीची भाजी आणि चपाती खात आहोत आणि ह्यांना दही हवे आहे. कालच तुमची औषधे खरेदी केली, त्यामध्ये सर्व पैसे संपले आहेत. मागच्या 1 आठवड्यापासून माझा बंटी मटर पनीरची भाजी खाण्यासाठी तरसत आहे. तुम्ही मेला असता तर कमीत कमी आमच्या अडचणीतही संपल्या असत्या. तसेही तुम्ही जगून काय कराल?" आपली सून मंगलाचे असे कटू शब्द ऐकून विश्वासरावांच्या डोळ्यात पाणी आले. परंतु मंगला मात्र तोंड वाकडे करत बाहेर अंगणात निघून गेली. विश्वासरावांचा एवढा अपमान झाला होता की ते जेवणाच्या ताटाला नमस्कार करून उठले आणि आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेतीकडे चालत निघाले. ते आता त्याच दिशेने पुढे चालत होते. ते कोणताही विचार करून घरातून बाहेर पडले नव्हते. फक्त एकच गोष्ट त्यांच्या मनात होती की माझ्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे, त्यामुळे खरंच मला या घरात राहायलाच नको. इकडे मंगला अंगणात आली आणि तिने झाडू उचलला आणि अंगण साफ करू लागली. परंतु पुढच्या क्षणी समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला पाहून तिच्या हातातील झाडू जमिनीवरच पडला. तिच्या समोर तिचे बाबा शंकरराव हातामध्ये 2 भरलेल्या मोठ्या पिशव्या घेऊन उभे होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. आपल्या बाबांना पाहताच मंगला धावतच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या हातातील पिशव्या घेत म्हणाली, "बाबा, एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही का आलात? तुम्हाला यायचे होते तर संध्याकाळच्या वेळेला यायचे ना." तेव्हा शंकरराव आपल्या कपाळावरील घाम पुसत म्हणाले, "नाही मंगला, मी अगदी योग्य वेळेवर आलो आहे." आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मंगलाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिला वाटू लागले, बाबांनी काही ऐकले तर नाही ना. शंकररावांनी खरंच आपल्या मुलीचे कटू शब्द ऐकले होते. त्यांच्या डोळ्यातून थोडे पाणी खाली उतरले. आता त्यांच्याकडून सहन होत नव्हते. शेवटी ते म्हणाले, "मुली, तू तुझ्या सासऱ्यांबरोबर कशी बोलत होतीस? काय आम्ही तुला असेच शिकवले आहे का?" मंगलाची मान शरमेने खाली झुकली आणि ती अगदी हळू आवाजात म्हणाली, "बाबा, खर तर मला या सर्व गोष्टी बोलायच्या नव्हत्या, परंतु घरची परिस्थिती तुमच्यापासून लपून राहिलेली नाही. महागाई एवढी वाढत चाललेली आहे. त्यांच्या मजुरीच्या कामामधून किती कमी पैसे मिळतात. तेवढ्या पैशामध्ये घर व्यवस्थित चालू शकत नाही.
अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वेगवेगळे खर्च येत आहेत. त्यामुळे रागात माझ्या तोंडून हे सर्व निघाले. तेव्हा शंकरराव अगदी दुःखी स्वरात म्हणाले, माणूस रागात अशा गोष्टी बोलून जातो, परंतु आयुष्यभर त्या गोष्टीची भरपाई करू शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी बोलण्या अगोदर तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस का, की तुझ्या वयोवृद्ध सासऱ्यांना काय वाटेल? अगं, कठीण दिवस तर ते सुद्धा पाहत आहेत, पण म्हातारपणात त्यांना आरामात राहायला हवे ना. त्यांना पोटभर जेवण मिळायला हवं, त्यांच्यासाठी औषधं उपलब्ध असायला हवीत. परंतु ते सुद्धा कष्टाचे दिवस झेलत होते ना. आयुष्यामध्ये असे खूप कमी लोक असतात ज्यांच्या नशिबामध्ये सुख सुविधा असतात आणि त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. परंतु खूप लोक असे असतात जे आपल्या आयुष्याबरोबर समझोता करून आपलं आयुष्य जगत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनाला दुःख होईल असे बोलणे किती योग्य आहे? आम्ही सुद्धा काही मोठे श्रीमंत नाहीत बाळा, परंतु घरामध्ये माझी आई सुद्धा राहते. जर तुझी आई तुझ्या आजी बरोबर अशीच वाईट वागली तर तुला चांगले वाटेल का? कोणी म्हातारा होऊन जातो याचा अर्थ असा नाही की तो आपल्यावर ओझं बनला आहे. खर्च पाणी तर प्रत्येकासाठी काही ना काही लागतच असतो. घरातील इतर लोकांसाठी आपण थोडाफार खर्च करतोच. तसेच तुझ्या वयोवृद्ध सासऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर त्याने काय होणार आहे? तू त्यांना ओझं का समजत आहेस? जर म्हातारपणात एखादा माणूस काम करण्यालायक राहिला नाही तर काय त्याने मरून जायला हवे? शेवटी तो माणूस आहे, वस्तू तर नाही ना. जशी एखाद्या वस्तूची गरज संपल्यानंतर माणूस त्या वस्तूला एकतर कपाटामध्ये, अडगळीमध्ये किंवा घरातूनच काढून फेकून देतो, पण असे माणसाच्या बाबतीत व्हायला नको. आणि मला तुझ्याकडून अशी अपेक्षाच नाही. मंगलाला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा शंकरराव अगदी कठोर आवाजात म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या सासऱ्यांची माफी माग. मंगला भरलेल्या गळ्याने म्हणाली, बाबा, तुम्ही उन्हात उभे आहात, आतमध्ये या. मी तुमच्या समोर त्यांची माफी मागते. तेव्हा शंकरराव रागातच म्हणाले, जोपर्यंत तू त्यांची माफी मागत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरामध्ये येणार नाही. या घरामध्ये कोणत्या तरी वयोवृद्धाचा अपमान झाला आहे, त्यामुळे मला इथल्या हवेमध्ये श्वास घेणे सुद्धा अपराध वाटत आहे. कारण असे पाप माझ्याच मुलीने केलं आहे. असं बोलता बोलता त्यांना दम लागू लागला. त्यामुळे मंगला पटकन घरामध्ये गेली, कारण तिला आता आपल्या सासऱ्यांची माफी मागायची होती. परंतु ती हे पाहून हैराण झाली की तिचे सासरे घरात कुठेही नव्हते. त्यामुळे मंगला आता जास्तच परेशान झाली होती. एकतर त्यांना कुठेही चालताना फिरताना खूप अडचणी यायच्या आणि आता ते घरात नव्हते. त्यामुळे तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मग ती धावतच अंगणात आली आणि आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, माझे सासरे कुठेही दिसत नाहीत. तेव्हा शंकरराव घाबरले आणि म्हणाले, तू त्यांना असे बोलल्याबरोबर माहित नाही त्यांना किती त्रास झाला असेल. ते दुःखात डुबून त्यांनी कोणते चुकीचं पाऊल उचलले नाही तर बरं होईल. या भीतीपोटी आता गावात सर्वांची एकच तारांबळ उडाली. सर्वजण आता विश्वासरावांचा शोध घेण्यासाठी निघाले. परंतु ते गावात किंवा आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते. जमीनदाराच्या शेतीवर काम करणाऱ्या पवनला सुद्धा गावातील मुलांनी जाऊन सांगितले होते की तुझे बाबा गायब झाले आहेत. त्यामुळे तो सुद्धा धावत पळत घरी पोहोचला होता. तेव्हा मंगला एका कोपऱ्यात बसून जोरजोरात रडत होती. पवन घरी आल्याबरोबर मंगलाने रडतच पवनला सांगितले की बाबा माझ्यावर नाराज होऊन घर सोडून गेले आहेत. तेव्हा पवन आपले डोके पकडून जागीच बसला. तो म्हणू लागला की मला माहित आहे, मी माझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बाबांना उलट सुलट बोलून हे घर सोडून जाण्यासाठी मजबूर करावे. आता तू म्हणत असशील तर मी सुद्धा हे घर सोडून निघून जातो. कदाचित माझ्यासाठी चपात्या भाजणे सुद्धा तुला जड होत असेल. तेव्हा मंगलाने आपल्या नवऱ्याचे पाय पकडले आणि त्याला विनंती करत म्हणाली, तुम्ही काहीही करून बाबांना शोधून घरी घेऊन या. मी त्यांचे पाय पकडून माफी मागते. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. मला माहित नव्हते की माझे कटू शब्द ऐकून अशा प्रकारे घर सोडून जातील ते. खरंच माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. एवढं बोलून मंगला जोर जोरात रडू लागली. तेवढ्यातच मंगलाचा मुलगा सुद्धा स्कूलमधून घरी आला आणि आपल्या आईला रडताना पाहून आणि घरामध्ये एवढ्या लोकांची गर्दी पाहून तो सुद्धा घाबरला आणि रडू लागला. मंगला खूप मुश्किलीने त्याला सांभाळत होती. पवनला रडताना पाहून बंटी त्याच्या जवळ गेला आणि रडतच म्हणाला, बाबा, तुम्हाला काय झालं आहे? आई सुद्धा रडत आहे आणि तुम्ही सुद्धा रडत आहात. मी तुम्हाला असे रडताना नाही पाहू शकत. तेव्हा पवनने मंगलाकडे पाहिलं आणि म्हणाला, पाहतेस ना, तुझा मुलगा तुला रडताना पाहू शकत नाही, त्याच प्रकारे मी सुद्धा माझ्या बाबांना त्रासात पाहू शकत नाही. आज आपल्याकडे जास्त सुख सुविधा नाहीत.
खाण्यापिण्याची सुद्धा कमतरता आहे, परंतु आपल्यामध्ये जे नाते आहे त्या नात्यामध्ये कोणतीच कमी नाही. आपण सर्व एका नात्यात बांधलेलो गेलो आहोत. तरी सुद्धा तू माझ्या बाबांना एवढं वाईट बोललीस, पण तेवढंच वाईट तू तुझ्या बाबांना बोलू शकतेस का? पवनच्या या प्रश्नाने मंगलाची तर आता बोलतीच बंद झाली होती. तसेही आता तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पवन म्हणाला की मी सुद्धा बाबांना शोधायला जातो. गावातील सर्व लोक त्यांना शोधत आहेत. पण पवनचे डोके चालत नव्हते की बाबा कुठे गेले असतील. तेव्हा अचानकपणे त्याच्या लक्षात आले की बाबा कधी उदास असायचे तेव्हा ते जंगलामध्ये नदी किनारी जाऊन बसत असत आणि नदीतून वाहणारे निर्मळ पाणी पाहून त्यांच्या मनाला एक प्रकारची शांती मिळत होती. पवनच्या डोक्यात अजूनपर्यंत ही गोष्ट आली नव्हती, परंतु ही गोष्ट त्याच्या डोक्यात आल्याबरोबर त्याच्या पायामध्ये एक वेगळीच शक्ती आली. तो लगेच जंगलाच्या दिशेने धावत जाऊ लागला. पण तरीही त्याच्या मनात भीती होती की बाबांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलायला नको. पवन धावतच जात होता तेव्हा त्याच्या मागे गावातील काही लोक सुद्धा गेले. पवन जेव्हा नदी किनारी पोहोचला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. तेव्हा तो निराश होऊन तिथल्याच एका दगडावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मग पवन रडतच म्हणू लागला, बाबा, तुम्ही मला सोडून कुठे गेला आहात? तुम्ही परत या. आई गेल्यानंतर मला तुमचाच आधार होता. एवढं बोलून पवन जोर जोरात रडू लागला. तेवढ्यात त्याची नजर एका जुन्या घोगडीवर पडली. ती घोगडी त्याला त्याच्या बाबांच्या घोगडीसारखीच दिसत होती. तेव्हा तो लगेच त्या घोगडीच्या दिशेने धावू लागला आणि इकडे तिकडे त्याच्या बाबांना शोधू लागला. परंतु आजूबाजूला त्याला कोणीच दिसले नाही. तेवढ्यातच गावातील काही लोक सुद्धा तिथे पोहोचले होते. तेव्हा पवन रडतच म्हणू लागला, माझ्या बाबांनी या पाण्यामध्ये उडी तर मारली नसेल ना? तेव्हा सर्व लोक घाबरले. मग काही लोक त्या नदीमध्ये उतरून विश्वासरावांचा शोध घेऊ लागले, परंतु ते त्यांना सापडत नव्हते. हळूहळू संध्याकाळची वेळ होऊ लागली. तेव्हा सर्व लोक पवनला समजावू लागले की तुझे बाबा इथे जंगलात नाही आहेत. आता आपल्याला घरी जायला हवे. अंधार पडल्यावर जंगली प्राण्यांचा धोका वाढतो. कदाचित ते दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असतील, परंतु पवनचे मन या गोष्टी मानण्यास तयार नव्हत्या. त्याचे हृदय सतत काहीतरी अघटित घडेल असे ह्या शंकेने धडधड करत होते. परंतु गावातील लोक त्याला कसे तरी घराकडे घेऊन आले. ते आता गावाच्या सीमेवर पोहोचतच होते. तेव्हाच अचानक एक मुलगा धावत पवन जवळ आला आणि म्हणाला, पवन दादा, तुझे बाबा मिळाले आहेत. ते शहराकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले होते. चांगले झाले की गावातील एक मुलगा त्याच बसमध्ये बसला होता. त्यांनी जेव्हा तुझ्या बाबांना बसमध्ये पाहिले तेव्हा त्यांना समजावून तो त्यांना त्यांच्याबरोबर परत घेऊन आला. नाहीतर ते हट्ट करत होते की त्यांना शहरात जाऊन कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहायचं आहे. तू पटकन घरी चल. ते घरी आले आहेत. ही बातमी ऐकल्याबरोबर जणू काही पवनच्या जीवात जीव आला. मग तो लगेचच धावत आपल्या घरी पोहोचला. तेव्हा अंगणात त्याचे बाबा उभे होते आणि मंगला त्यांचे पाय पकडून रडत त्यांची माफी मागत होती. शेवटी रडणाऱ्या सुनेकडे पाहून विश्वासराव भरलेल्या गळ्याने म्हणाले, सुनबाई, तू अशी रडू नकोस. उठ, तू या घरातील लक्ष्मी आहेस. घरातील लक्ष्मी अशी रडताना चांगली वाटत नाही. संध्याकाळची वेळ आहे. घरात दिवाबत्ती कर. मी तुला माफ केलं आहे. तेव्हा रडतच मंगला म्हणाली, बाबा, सुरुवातीपासूनच आपण गरिबीचे दिवस पाहत आलो आहोत. मी माझ्या गरजांना मारत आली आहे. परंतु जेव्हा माझ्या मुलाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसावे लागते तेव्हा तोंडातून कटू शब्द बाहेर पडतात. पण तुम्ही मला माफ करा. आयुष्यात माणसाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही. यासाठी मेहनत करावी लागते. पुढे जाऊन कदाचित भविष्यात आपली चांगली वेळ येईल. परंतु वाईट वेळी मी तुमच्या बरोबर चुकीची वागली, त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. तेव्हा विश्वासराव भरलेल्या गळ्याने म्हणाले, काही हरकत नाही सुनबाई. तोंडातून चुकीच्या गोष्टी निघतात, परंतु तुला चुकीच्या गोष्टीची जाणीव झाली एवढेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मंगला म्हणाली, बाबा, तुम्ही मला शब्द द्या की यापुढे तुम्ही कधीही हे घर सोडून जाणार नाहीत. आणि मी सुद्धा तुम्हाला शब्द देते की मी तुम्हाला कधीही उलट सुलट बोलणार नाही. तेव्हा विश्वासरावांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा मंगला आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो, ऐकलत का? जाऊन थोडं दही खरेदी करून आणा. बाबांना दही खाण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा शंकरराव म्हणाले, अगं मुली, कोणालाही दही खरेदी करण्यासाठी जाण्याची गरज नाही. गावावरून मी दही, लोणचे, पापड घेऊन आलो आहे. त्याचबरोबर शेतात खूप सारे मटार उगवले होते, त्यामुळे मटार सुद्धा घेऊन आलो आहे. आता तू फक्त जेवणाची तयारी कर. मी लगेच थोडा पनीर खरेदी करून घेऊन येतो. आज घरामध्ये सर्वांच्या आवडीचं जेवण बनेल. मंगलाने स्मितहास्य केले आणि लगेच ती स्वयंपाक घराकडे गेली. हळूहळू गावातील लोक आपापल्या घरी जाऊ लागले. मंगलाला खरंच आज आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता.
त्यामुळे तिने आतापासूनच स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय केला. त्या रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण झाल्यानंतर शंकररावांनी आपल्या मुलीला स्वतःजवळ बोलावले आणि म्हणाले, हे बघ मुली, मी तुझ्यासाठी जास्त काही करू शकत नाही, परंतु तुझ्या आईची जुनी शिलाई मशीन घरात पडली आहे, ती मी तुझ्यासाठी घेऊन येऊ शकतो. तू गावात शिलाईचे मशीनचे काम घे आणि महिलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू कर. त्यामुळे तुझीही कमाई होईल आणि घरातील खर्चाला थोडा हातभार सुद्धा लागेल. मंगलाला आपल्या बाबांची ही आयडिया खूपच आवडली. ती म्हणाली, ठीक आहे बाबा, मी असंच करीन. 6 महिन्यापर्यंत मंगलाने शिलाई केंद्रावर जाऊन सरकारी योजनेमार्फत कोणतेही पैसे न भरता शिलाई मशीनचे काम शिकून घेतले. मग त्यानंतर ती आपल्या गावामध्ये घरीच राहून शिवणकाम करू लागली. ती एवढे सुंदर कपडे शिवू लागली की आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा तिच्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे हळूहळू मंगलाची कमाई वाढत चालली होती. हळूहळू वेळ निघून गेली आणि सर्व गोष्टी खूप चांगल्या झाल्या. विश्वासरावांचे म्हातारपण सुद्धा खूप सुखात जाऊ लागले, कारण आता त्यांना जी खाण्यापिण्याची इच्छा होत होती ती प्रत्येक इच्छा त्यांची सून पूर्ण करत होती. मित्रांनो, वाईट वेळ ही जीवनात नेहमीच राहत नाही. त्यामुळे जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा घरातील एखाद्या सदस्यावर राग काढणे योग्य नाही. त्यापेक्षा अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी मिळून वाईट परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग शोधणे गरजेचे असते. जर असे केले तर पुढे जाऊन काय होते हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजलेच असेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.